काय चिमणे, काय केलं जेवायला? मला वाट मला काय झालंय? काय झालं काय रुसायला? राघवाला काय झालंय? काय काय केलंय काय मी? स्वतःला विचार. काय? तुला खरंच वाटत नाही तुझं काही चुकलंय? काय केलंय मी सांगशील का? तू गोपाळजींसोबत असं का वागलास? गोपाळजी काय बिघडवलंय काय रे त्यांनी तुझं? हा, की ते मला मदत करतात, प्रत्येक वेळी माझ्याशी बोलतात वगैरे, म्हणून तू त्यांच्याशी मुद्दाम असं वागतोस का? अरे कुठला विषय कुठं नेतेस तू? त्याचा आणि याचा काय संबंध आहे? माझं काम आहे तपास करायचं, ते करतोय मी पोलीस म्हणून. काम? एखाद्याला विनाकारण त्रास देणं हे काम आहे तुझं? हे बघ चिमणे, मला जी माहिती मिळाली होती त्याच्यावरून कोणालाही संशय आला असता. नसता आला. पोलीस मी आहे. असशील ना, पण म्हणून एखाद्याचा विनाकारण इन्सल्ट करण्याचा अधिकार तुला मिळत नाही दादा. आणि काय ना, हे गाव तुझ्या आधीपासून गोपाळजींना खूप चांगलं ओळखतं. सर्वांना माहितीये ते किती चांगले आहेत. आणि एवढ्या भल्या माणसावर डाऊट घेण्याआधी तू ना 100 नाही दादा 1000 वेळा विचार करायला पाहिजे होतास. मी जेवू आता? हो, हे घे जेव. पण एक गोष्ट सांगते, जोपर्यंत तू गोपाळजींची त्यांच्या घरच्यांसमोर माफी मागत नाहीस, मी जेवणार नाहीये. अरे कसली माफी? का मागायची माफी? पोलीस अशी गुन्हेगाराची माफी मागत सुटले, डिपार्टमेंट बंद करावं लागेल आम्हाला. हे बघ चिमणे, पोलिसांसाठी कायद्यासाठी साधा माणूस आणि हा गाववाल्यांचा देव माणूस सगळे सारखे असतात. माफी मागणार नाही. ठीक आहे, नको मागूस, पण मी जेवणार नाहीये, क्लिअर करते. माफीचा जेवणाचा काय संबंध आहे? जेवून घे चल. दादा, प्रत्येक वेळी तुझ्यामुळे मला मान खाली घालावी लागते. मला ह्या गावात कामं असतात, फिरावं लागतं, लोकांसोबत बोलावं लागतं, तोंड वर करून चालता येत नाही तुझ्यामुळे. नोकरी सोडतो पोलिसाची मी, देतो राजीनामा. एक पान टपरी टाकून दे मला इकडे. 120 300 गुंजपत्ता गावरान संध्याकाळी गल्ला आणून देतो तुला. दादा तू काही बोल, जोपर्यंत माफी मागत नाही मी जेवणाला हात लावणार नाही. मी सुद्धा माफी मागणार नाहीये. मला नाही जेवायचं. चिमणे, भाऊजी थांबा, नाश्ता करून जावा. नाही नको, उशीर झालाय मला, ड्युटीवर जायचं. हा तेच ते दिवस लावणार आहे ना का ड्युटीवर जाऊन. अरे इथं घरातल्या लोकांचं कुणी बी येऊन अपमान करते, आरोप करते, आणि हा बसलाय हातावर हात ठेवून. काय उपयोग आहे त्या वर्दीचा? उगाच विनाकारण चौकशी करायला याड नाही लागलं कोणाला. संशय होता म्हणून साहेबांनी चौकशीला बोलवलं. मला तर ना तुझ्या साहेबावर संशय आहे. त्यांनीच खून केला असेल. जा करतो का चौकशी त्यांची. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.